नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे इक्वेशन मिळालं होते ते इक्वेशन होतं डेल्टा टी एफ इज इक्वल टू आर टी झिरो स्क्वेअर अपॉन डेल्टा एच एफ इंटू एन टू. त्यामध्ये डेल्टा टी एफ म्हणजे काय तर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट, टी म्हणजे टेम्परेचर, डेल्टा एच एफ म्हणजे काय मोलर हीट ऑफ फॉर्मेशन आणि एन टू म्हणजे काय तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की ही जी ब्रॅकेटमधली टर्म आहे ही टर्म कशी आहे कॉन्स्टंट आहे. याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे म्हणून डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट फक्त कशावर डिपेंड असणार आहे एन टू. एन टू म्हणजे काय मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. सोल्यूटच्या क्वांटिटीवर डिपेंड असल्यामुळे ही कुठली प्रॉपर्टी झाली मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी झाली. मित्रांनो, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा अभ्यास करत असताना आपण कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते मोल फ्रॅक्शनमध्ये कन्सिडर न करता आपण मोलॅरिटीमध्ये कन्सिडर करत असतो. कॉन्सन्ट्रेशनचे वेगवेगळे युनिट्स आहेत, नॉर्मॅलिटी आहे, मोलॅरिटी आहे आणि मोल फ्रॅक्शन आहे. तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा अभ्यास करताना आपण मोल फ्रॅक्शनच्या ऐवजी कशामध्ये कन्सिडर करणार आहोत मोलॅरिटी. मोलॅरिटी आपण स्मॉल एमने दाखवत असतो आणि त्याचं जे काय डेफिनेशन आहे ती डेफिनेशन काय ते आपण बघूयात आता. बघा मित्रांनो, मोलॅरिटी म्हणजे काय तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन 1000 ग्रॅम्स ऑफ सॉल्व्हेंट. ठीक आहे. मग आता मित्रांनो लेट स्मॉल एन वन म्हणजे नंबर ऑफ मोल्स कोणाचे तर सॉल्व्हेंटचे आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आपण कशाने दाखवणार आहोत स्मॉल एम. ओके. आता मित्रांनो मग हा जो एन टू आहे एन टू म्हणजे काय मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. त्याची व्हॅल्यू आपण कशाने कॅल्क्युलेट करत असतो कोणत्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करत असतो काय त्याचा फॉर्म्युला स्मॉल एन टू अपॉन एन वन प्लस एन टू. एन वन म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट आणि स्मॉल एन टू म्हणजे काय तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. पण या ठिकाणी आपण सोल्यूटचे मोल्स कशाने दाखवणार आहोत तर स्मॉल एनने दाखवणार आहे. म्हणून हे ज्या ज्या ठिकाणी स्मॉल एन टू आहे त्या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत मित्रांनो आता एम लिहिणार आहे. ठीक आहे. मग ही एन टूची व्हॅल्यू काय होते ते बघूयात आता. ठीक आहे. बघा काय झालं एन टूची व्हॅल्यू जिथं जिथं स्मॉल एन टू होता त्या ठिकाणी आपण काय घेतलं आहे स्मॉल एम. मग एन टूचा फॉर्म्युला काय येतो या ठिकाणी स्मॉल एम अपॉन एन वन प्लस एम. ठीक आहे. सोल्युशन जर डायल्यूट असेल, डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय ज्याच्यामध्ये सोल्यूटचं प्रमाण अतिशय अत्यल्प असतं त्या सोल्युशनला आपण कोणतं सोल्युशन म्हणणार डायल्यूट सोल्युशन म्हणणार. आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणजे काय मग ज्याच्यामध्ये सोल्यूटचं क्वांटिटी जास्त असतं प्रपोर्शन जास्त असतं त्याला आपण कोणतं सोल्युशन म्हणणार कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. ओके. पण आता या ठिकाणी सोल्युशन डायल्यूट आहे. सोल्युशन डायल्यूट असल्यामुळे सोल्यूटचे जे नंबर ऑफ मोल्स असतील त्याचं प्रमाण कसं असणार आहे खूप कमी असणार. आणि कोणाचं प्रमाण जास्त असणार आहे मग नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट आपण कशाने दाखवणार आहे एन वन. बघा मित्रांनो फॉर डायल्यूट सोल्युशन डायल्यूट असल्यास सॉल्व्हेंटचे जे नंबर ऑफ मोल्स आहे त्याचं प्रमाण कसं आहे खूप जास्त आहे. एन वन इज ग्रेटर दॅन स्मॉल एम. एन वनचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणून therefore n1 plus m is near about equal to काय n1. याचं प्रमाण खूप जास्त आहे याचं प्रमाण खूप कमी आहे म्हणून दोघांची बेरीज ही नियर अबाउट काय लिहिली आपण स्मॉल n1. म्हणून हा जो n1 प्लस m आहे त्याच्याऐवजी आपण काय लिहिणार आहे स्मॉल n1. ओके. मग फायनली n2 ची व्हॅल्यू काय आहे त्या ठिकाणी काय किंमत आली n2 ची स्मॉल एम अपॉन एन वन. एन वन प्लस एम नियर अबाउट व्हॅल्यू किती आहे एन वन म्हणून एन वन प्लस एमच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण एन वन लिहिले. ओके. मग ही जी एन टूची व्हॅल्यू आहे आता आपल्याला ती या इक्वेशनमध्ये टाकायची. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. ओके. सो पुट दिस व्हॅल्यू ऑफ एन टू इन इक्वेशन नंबर 1. काय मिळणार बघा या एन टूच्या ऐवजी काय लिहिलं आपण स्मॉल अपॉन एन वन आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. इक्वेशन 2ला आपण आता काय करणार आहोत रिअरेंज. म्हणजे हा जो ब्रॅकेटच्या बाहेर स्मॉल एन वन आहे तो आपण कशात टाकतोय ब्रॅकेटमध्ये टाकतोय. ओके. बघा इक्वेशन 3 आणि 2 मध्ये काय डिफरन्स दिसतोय
हा जो ब्रॅकेटच्या बाहेर N1 आहे तो कुठे घेतला आपण, ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतला आहे. ओके मित्रांनो, ही जी ब्रॅकेटमधली टर्म आहे कोणती, ही टर्म, ही जी ब्रॅकेटमधली टर्म आहे RT02 अपॉन डेल्टा HF इंटू स्मॉल n1, याची व्हॅल्यू कोणा इतकी आहे, KF. KF म्हणजे काय तर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलर डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट. मग ह्या संपूर्ण ब्रॅकेटच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत, KF. मग इक्वेशन 3 काय मिळणार आपल्याला, डेल्टा TF ॲज इट इज. ओके, या ब्रॅकेटच्या टर्मची व्हॅल्यू किती आहे, KF. म्हणून ब्रॅकेटेड टर्मच्या ऐवजी काय लिहिणार आपण आता, KF. स्मॉल m ॲज इट इज. म्हणून इक्वेशन काय मिळतं आपल्याला, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू स्मॉल m. हे फायनल इक्वेशन आपल्याला मिळालं आहे. त्यामध्ये डेल्टा TF म्हणजे काय, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, KF म्हणजे काय, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, आणि स्मॉल m म्हणजे काय, मोलॅरिटी ऑफ सोल्युशन. ओके, डेल्टा TF इज इक्वल टू काय, KF इंटू m. KF म्हणजे काय, KF म्हणजे काय तर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. आता ह्या क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन बघूया. आता ज्यावेळेस 1 मोल ऑफ सोल्यूट इज ॲडेड इन सॉल्वंट, त्याच्यामुळे फ्रीजिंग पॉईंटमध्ये जी घट निर्माण झाली, डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट झाला, त्याला आपण काय म्हणणार आहे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. त्याची डेफिनेशन काय बघूया. ओके, काय डेफिनेशन KFची, इट इज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंटमध्ये झालेली घट केव्हा, वेन 1 मोल ऑफ सोल्यूट, जेव्हा सोल्यूटचा 1 मोल मॉलिक्यूल आपण ॲड करतो कशामध्ये, 1000 ग्रॅम सॉल्वंटमध्ये, त्याला आपण काय म्हणणार आहोत, KF. सो क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट when 1 mole of solute is added in 1000 grams of solvent. That depression in freezing point is called as KF. Okay, काय व्हॅल्यू आहे KF ची आपल्याकडे, KF is equal to काय, RT02 अपॉन डेल्टा HF इंटू स्मॉल n1. ओके, स्मॉल n1 म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट. n1 म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट. कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात ते, सॉल्वंटचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय, वेट ऑफ सॉल्वंट डिवायडेड बाय काय, मॉलिक्युलर वेट ऑफ सॉल्वंट. वेट ऑफ सॉल्वंट किती आहे, 1000 ग्रॅम ऑफ सॉल्वंट. म्हणून इथे काय देणार आपण, वेट ऑफ सॉल्वंट काय येणार, 1000. ओके, आणि सॉल्वंटचं मॉलिक्युलर वेट आपण दाखवणार आहोत, कशाने दाखवणार आहे, M2. ही व्हॅल्यू कोणाची झाली मित्रांनो, आता हा N1 ची. ओके, आता ही N1 ची व्हॅल्यू आपल्याला कशात टाकायची, या व्हॅल्यूमध्ये टाकायची. इथपर्यंत ॲज इट इज आहे. N1 च्या ऐवजी काय करणार आपण, 1000 भागिले M2. पण मित्रांनो, डेल्टा HF अपॉन M2, डेल्टा HF अपॉन M2 इज इक्वल टू काय, LF. LF म्हणजे काय, लॅटंट हीट ऑफ फ्युजन. काय म्हटलं आपण, डेल्टा HF भागिले M2 इज इक्वल टू काय, LF. मग याच्या ऐवजी आपण काय घेणार, LF. Therefore, KF is equal to काय, वरची टर्म ॲज इट इज, RT02 डेल्टा HF अपॉन M2 च्या ऐवजी काय घेणार आपण, LF गुणिले 1000. This is the formula for the calculation of KF. KF means cryoscopic constant. परत एकदा आपण समराइज करूया. फायनल इक्वेशन काय मिळालं आपल्याला, डेल्टा TF is equal to KF into M. KF is called as cryoscopic constant. The definition of cryoscopic constant is that it is the depression in freezing point when 1 mole of solute is added in 1000 grams of solvent. Okay, the equation for KF is this. In this equation, N1 is called as number of moles of solvent. The formula for calculation of number of moles is weight of solvent upon molecular weight of solvent. As you can see in the definition, weight of solvent is 1000 gram. So in place of weight of solvent, we are taking 1000. Okay, and molecular weight of solvent is denoted by the symbol capital M2. So we are placing this value N1 in this equation. Okay,
So instead of L1 we are going to write 1000 upon M. But friends, delta HF upon M2 is equal to LF. LF means latent heat of fusion. So instead of this term, we are going to write LF. So finally we are getting KF is equal to RT0 square upon LF into 1000, where KF is cryoscopic constant, R is gas constant, T is temperature, LF means latent heat of fusion. Okay, so by putting these values, we can calculate the cryoscopic constant. Thank you.